दुखी आदमी को इस संसार में सिर्फ और सिर्फ ईश्वर का ही सहारा होता है और ईश्वर भी अपने भक्तों को निराश नहीं करते। समाज के लोगों ने ईश्वर के दरबार सभी जगह स्थापित किए हैं, जहां पर दुखियारे अपने दुख लेकर आते हैं और सुखियारे अपनी खुशियां बांटने। भारत में कुछ ऐसे ही मंदिर हैं जहां माना जाता है कि ईश्वर स्वयं विराजमान होते हैं, अर्थात वो स्थान जागृत है। महाराष्ट्र के जलगांव जिले के रावेर स्थित रोजोदा गांव का कामदेव मंदिर भी इनमें से एक जागृत स्थान माना जाता है। महाराष्ट्रातील एकमेव असं मंदिर आहे आणि हे पुरातन मंदिर असल्यामुळे याला अहिल्याबाई होळकरांची सनद मिळायची। किती वर्षापासून हे आम्हाला सुद्धा माहिती नाही, परंतु येथे दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला यात्रा भरत असते। तर भाविक खूप श्रद्धेने येतात आणि हे पुरातन मंदिर असल्यामुळे 1923 मध्ये एक जीर्णोद्धार झालेला आहे आणि नंतर 92 मध्ये जीर्णोद्धार झालेला आहे। विश्वस्त मंडळ तयार 90 ला झालं, त्या दिवसापासून डेव्हलपिंग सुरू आहे आणि आज रोजी जवळपास कैक वर्षापासून येथे यात्रा भरत असते। आम्ही लहान असताना सुद्धा आम्हाला माहिती नाही कधीपासून भरते। बताया जाता है कि कामदेव की प्रतिमा वाला ये महाराष्ट्र का एकमेव मंदिर है जहां कामदेव से मांगी मन्नत अवश्य पूर्ण होती है। इसी मंदिर की ओर से आने वाली 10 फरवरी को कामदेव की एक शोभा यात्रा का आयोजन किया गया है, जिसके अंतर्गत सुबह 8 बजे से 12 बजे तक ग्राम प्रदक्षिणा एवं दोपहर 2 बजे से 5 बजे तक ध्वज की शोभा यात्रा निकाली जाएगी। सभी भाविकों से इस कार्यक्रम का लाभ उठाने का आह्वान श्री राम व कामसिद्ध विश्वस्त मंडल एवं ग्राम पंचायत कमेटी और गांव वालों की ओर से किया गया है। इसी संबंध में विश्वस्तों ने कुछ जानकारियां दी है। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील एकमेव सर्व भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारं असं एकमेव कामसिद्धेश्वर मंदिर आहे। कोणतीही मनोकामना तुम्ही या ठिकाणी श्रद्धेने व्यक्त करा, ते पूर्णत्वास गेल्याशिवाय राहत नाही। दाढी नदीच्या तीरावरील हे स्थान अतिशय मनोहर, नयनरम्य आणि विश्वस्त मंडळाच्या देखरेखीतून उदयाला आलेलं आहे। आज विविध प्रकारचे विकास कामं या ठिकाणी होत आहेत। दांडा पौर्णिमा या तारखेला या कामसिद्धेश्वरची फार मोठी यात्रा या गावामध्ये भरते। देशभरातील महाराष्ट्रातील संपूर्ण भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, आपला नवस बोलतात आणि हा कामसिद्ध त्यांच्या नवसाला पावतो। प्रचंड अशी मोठी यात्रा या ठिकाणी भरते आणि प्रत्येकाची मनोकामना हक्काने आणि नेटाने या ठिकाणी पूर्ण होतेच। या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की या यात्रेचा जास्तीत जास्त श्रद्धेने लाभ घेऊन आपण या ठिकाणी आपला नवस बोलून आपला संकल्प पूर्ण करा। यात्रेला खूप लोक येत असतात आणि मनोभावे पूजन करत असतात आणि मनानं मागत असतात। ह्या देवस्थानावर देवावर श्रद्धा असल्यामुळे येथे दरवर्षामध्ये 50-60 दरवर्षी लग्न होत असतात। त्यासाठी आम्ही अल्प असे त्या लोकांकडून देणगी स्वरूपातून पैसे घेत असतो। नवरदेवाकडून आणि नवरीकडून 500 असे 1002 रुपये घेत असतो आणि आमचं इथे सभामंडप बांधण्याचं जे नियोजन आहे ते पूर्ण झाल्यावर त्याच्यासाठी सुद्धा आमच्या देवावर लोकांची श्रद्धा असल्यामुळे नाममात्र असं आमचं येत्या 10 तारखेला आता 10 फेब्रुवारीला माघ शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा आहे। त्या निमित्तानं माझं अध्यक्ष या नात्यानं भक्तगण भाविकांना नम्र आवाहन आहे की आपण श्रद्धेनं येथे यात्रेसाठी यावं, ही आग्रहाची नम्र विनंती आहे। आपल्याला जे मंदिरामध्ये जी मूर्ती दिसत आहे ती कुठल्याही धातूची वगैरे नाही आहे, ती स्वयंभू मूर्ती आहे आणि ती वाढत असते दरवर्षी। 1962 मध्ये ती मूर्ती घुमटाला टेकलेली असताना तिचं राज झाली अकस्मात आणि त्याच्यानंतर त्या प्लॅटफॉर्म जो आहे दिसत आहे त्याच्याबरोबर त्याचे 2 बाण होते। तर त्या दिवसापासून आजपर्यंत ही एवढी मूर्ती आपल्याला वाढलेली दिसत आहे।